आपल्यासोबत अमोल मिटकरी आहे। सर काय सांगाल, शपथविधी सोहळा पार पडतोय, काय सांगाल? नाही, खूप आनंदाचा क्षण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी, कारण आज अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत आणि दादांनी जी आर्थिक शिस्त या महाराष्ट्राला लावून दिलेली आहे त्याचा कित्ता नक्कीच गिरवला जाणार आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रचंड विश्वास आहे आणि आनंद आहे। महायुतीचं सरकार बनते आणि आता हे अभेद्य महायुती महाराष्ट्रात दिसणार। आपण बघितलं ह्या शपथविधी सोहळ्यात लाडक्या बहिणी देखील आल्यात। लाडक्या बहिणीची आता मागणी आहे की योजना ही दुपटीने वाढवावी आणि एकीकडे विरोधक जी टीका करत होते की इलेक्शन झाल्यानंतर ही लाडकी बहीण योजना बंद करू। आता विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरा काही पर्याय महायुतीने ठेवलेला नाही, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जो फायदा मागच्याही काळात भेटला, आता वाढीव फायदा जो आहे सुधीर मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं, आता शपथविधीनंतर परत एक कॅबिनेट होणार आणि अधिवेशन संपलं, हिवाळी अधिवेशन, त्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये भरभरून वाढ होणार, म्हणून लाडक्या बहिणी आशीर्वाद द्यायला या सरकारला आलेल्या आहेत। नक्कीच आपण जर बघितलं भाजपने दिलेल्या ह्या जाहिराती शपथविधीसाठी त्यामध्ये शाहू महाराजांचा फोटो नाही, त्यामुळे छत्रपती संभाजी राजे हे नाराज झालेत, कसं पाहता? नाही, आमच्या प्रत्येक बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचेच फोटो आहेत, पण जर तसं नसेल तर ती चूक तात्काळ दुरुस्त करण्यात यावी। छत्रपती संभाजी महाराजांनी जी काही नाराजी व्यक्त केली असेल ती लक्षात घेऊन हा महाराष्ट्र शिवशाहू फुले बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे त्यांचा फोटो चुकून गहाळ झाला असेल असं मला वाटतं आणि जर तो झाला असेल तर ती चूक दुरुस्त केली जाईल। त्याच्यावरच आता भाजपच्या समर्थकांनी फेसबुक असेल किंवा सोशल मीडियावर टीका करण्यास सुरुवात केली, म्हणजे पोस्टवर। कोणाच्या बाबतीत? जो फोटो नाही आहे छत्रपती शाहू महाराजांचा फोटो असल्याशिवाय महाराष्ट्र पूर्ण होऊच शकत नाही, त्याच्यामुळे हा प्रिंट मिस्टेक झालेली आहे का हे एकदा तपासलं पाहिजे। आणि शेवटी तो भारतीय जनता पार्टीच्या याच्यामधला बॅनरमधला फोटो आहे, मी तो काही अद्याप पाहिला नाही, पण संभाजी महाराजांनी जर कशी खंत व्यक्त केली असेल तर ते सरकारने त्याचं गांभीर्यानं घेऊन ते दुरुस्त केली पाहिजे। नक्कीच आज शपथविधी सोहळा पार पडत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार दादा देखील आता शपथ घेणार। लाडक्या बहिणी देखील पिवळा गुलाबी जॅकेट म्हणून गुलाबी फेटा घालून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। नाही, लाडक्या बहिणींचा तो आनंदाचा क्षण आहे, आपला भाऊ आज शपथ घेतोय हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं हास्य आहे, त्याच्यामुळे अजितदादांना भरभरून आशीर्वाद द्यायला महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत। नक्कीच की महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यातून अनेक महाराष्ट्रांमधून लाडक्या बहिणी ह्या ठिकाणी दाखल झाल्यात अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली। तसंच जर छत्रपती संभाजीराजे हे जर नाराज झाले, खंत झाले, त्यांची खंत दूर नक्कीच करू अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे। कॅमेरामन गणेश मोरेसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।